बीएमसी निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना एका 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलंय। याला रिसॉर्ट पॉलिटिक्स असं सुद्धा म्हटलं जात आहे। महापौर पदाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली। पण आता या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे। नेमकं ते काय म्हणाले आणि याची खरंच काय कारणं असू शकतील सगळं सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी हे बहुमत अत्यंत काठावरचं आहे। त्यामुळे महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्या इतकं संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये। त्यामुळे या सत्ता समीकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णायक भूमिकेत आले असून त्यांच्या पाठिंब्याशिवाय मुंबईत भाजपचा महापौर होणं अशक्य आहे। भाजपला पाठिंबा जाहीर करून सुद्धा शिंदे यांनी आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र ठेवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। हा निर्णय संभाव्य फोडाफोडीला आळा घालण्यासाठी आणि नगरसेवकांवर कोणताही दबाव येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यामागचं नेमकं कारण काय याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुद्धा माध्यमांना काही माहिती दिली आहे। तसंच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जिंकून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं, सर्वांचा सत्कार केला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र पंचतारांकित हॉटेलमध्ये का ठेवलं याचं कारण आता स्वतः सांगितलंय। ते काय म्हणाले ते पाहूया। शिवसेना घाबरणारा पक्ष आहे का? शिवसेनेला घाबरणारे लोक आहेत। नवीन निवडून आलेले नगरसेवक आहेत, नवीन नगरसेवक एकत्र आले आहेत, एकमेकांच्या ओळखी वाढाव्यात, एक दुसऱ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, जुन्या नगरसेवकांकडून प्रस्ताव कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन मिळावं। एकत्र ठेवल्यानं असं काही नाहीये, मला त्यांना भेटायचं होतं आणि याशिवाय उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे, त्यामुळे इतके दिवस निवडणुकीत ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद, त्यामध्ये काय, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तसेच आमच्या 3.5 वर्षांच्या कारकिर्दीला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळेच महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालंय। जनतेचा दिलेला कौल आम्ही मान्य केलाय। कुठे उणीवा असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील। मुंबईत आम्ही 29 नगरसेवक निवडून आणले आहेत, हा जनतेचा आशीर्वाद आहे। जनतेनं आमचं काम स्वीकारलं आहे आणि त्यांचं काम नाकारलं आहे, अशी टीका शिंदेंनी ठाकरेंची सुद्धा केली आहे। शिंदे गटाच्या हालचालीकडे सध्याच्या सत्ता समीकरणांची बदलती गतिमानता आणि भविष्यातील राजकीय रणनीतीच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गटानं युतीनं बहुमताचा टप्पा पार केला असून या निकालानंतर शिंदे गट निर्णायक म्हणजेच किंग मेकरच्या भूमिकेत आला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या निर्णयामागे 2 प्रमुख कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ता समीकरणात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात अशी भीती, तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महापौर पदावरून महायुतीत सुरू असलेली अंतर्गत रस्सीखेच। या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं आपल्या सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं आता बोललं जात आहे। बीएमसीच्या एकूण 227 जागांपैकी बहुमताचा आकडा 114 आहे आणि त्यापैकी भाजपनं 89 जागा जिंकल्या असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत। दोन्ही पक्षांची मिळून एकूण संख्या 118 होते, जी बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक आहे। दरम्यान विरोधी गटाचं सत्ता समीकरण सुद्धा दुर्लक्षित करता येण्यासारखं नाहीये। शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांनी एकत्र येत निवडणुकीची रणधुमाळी लढवली होती आणि निकालानंतर या आघाडीला अपेक्षित यश मिळालं नसल्याचं पाहायला मिळतंय। तरी त्यांच्या एकत्रित ताकदीकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे। आकडेवारीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत 65 जागांवर विजय मिळवलाय, मनसेच्या वाट्याला 6 जागा आल्यात, तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला अवघी 1च जागा मिळाली। या तिन्ही पक्षांची मिळून ताकद 72 जागांपर्यंत पोहोचते। याशिवाय काँग्रेसनं 24, एमआयएमनं 8 आणि समाजवादी पक्षानं 2 नगरसेवक निवडून आणले। हे सर्व पक्ष एकत्र आले तर विरोधकांचे एकूण संख्याबळ 106 इतकं होऊ शकतं। या पार्श्वभूमीवर महापालिकेत बहुमताचा 114चा आकडा गाठण्यासाठी विरोधी आघाडीला अवघ्या 8 नगरसेवकांची आवश्यकता भासणार आहे आणि ही शक्यता सध्या सत्ताधारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते। संभाव्य फोडाफोडी आणि पक्षांतराच्या चर्चांना त्यामुळे जोर आलाय।
विरोधकांनी जर महायुतीतून काही नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवलं तर भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा संपूर्ण आराखडा अडचणीत येऊ शकतो. मुंबई महापालिकेच्या सत्ता संघर्षात पुढचा डाव कोणाचा ठरणार? किंगमेकरच्या भूमिकेत असलेले एकनाथ शिंदे यशस्वी होतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.